शौर्य चक्र मिळालेल्या मुदस्सर शेख यांची आई शमीमा बेगम यांना पाकिस्तानात नेण्यासाठी त्यांच्या उरी येथील घरातून नेण्यात आल्याचा दावा। सरकारने या निर्णयावरला फेरविचार केला पाहिजे, महबूबा मुफ्तींची मागणी। दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते। आपल्याला काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते। जालन्यातील पर्यटकाचा दावा। एनआयला ईमेल करून माहिती दिली। पहलगाम हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या एनआयच्या हाती महत्त्वाचे पुरावे। 22 एप्रिलला दुपारी 2:25 सुमारास पहिला गोळीबार। हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यामध्ये 400 जण होते। एनआय सर्वांच्या संपर्कात। दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकिस्तानची धडपड। हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवलं। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानच्या हालचालींना वेग। एलओसीवरती भारताच्या राफेलच्या घिरट्या। पाकिस्तानी मीडियाचं वृत्त। राफेलच्या घिरट्यांमुळे पाकिस्तान बिथरला। रात्रीच्या वेळी भारतीय विमानांची गस्त। पाकिस्तानची झोप उडाली। भारतीय सैन्य जे काही करेल ते भयावह असेल। मेजर जनरल अनिल बाम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। जे काही होईल ते सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्या पुढचं असेल, अनिल बाम यांचं विधान। राहुल गांधींनी शुभम द्विवेदींच्या कुटुंबियांची भेट घेतली। द्विवेदींचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। महाराष्ट्राचा आज 66वा स्थापना दिवस। राजधानी आणि राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यपालांच्या हस्ते सकाळी 8 वाजता शिवाजी पार्क दादर इथं होणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील हुतात्मा चौकात शहीदांना मानवंदना। 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त अभिवादन। यावेळी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि सुनील प्रभूंसह इतर कार्यकर्ते उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। बीकेसीमध्ये होणाऱ्या वेब्स परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार। महाराष्ट्र राज्य सृजनशील आहे, सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली आहे। या वैभवात वेब्सच्या आयोजनामुळे आणखी भर पडेल। महाराष्ट्राला ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। आदित्य तटकरेंना 1 दिवसासाठी ध्वजवंदनाचा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी हा मान द्यावा। भाजप नेते पंडित पाटील यांची मागणी। तर रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री पद मिळालं पाहिजे, पाटील यांची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात राष्ट्रवादीनं कायम संयमाची भूमिका घेतली। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। 1 मेच्या कार्यक्रमात काही झालं तर महेंद्र दळवींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, परांजपेंची मागणी। आमदार धनंजय मुंडेंच्या हस्ते परळी तहसील कार्यालयामध्ये ध्वजवंदन होणार। तहसील प्रशासनाकडून ध्वजवंदनाची तयारी पूर्ण। जातनिहाय जनगणनेची मोदी सरकारकडून घोषणा। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात जातनिहाय जनगणना होणार। जातनिहाय जनगणनेची घोषणा करताना भाजपची काँग्रेसवर टीका। मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला सतत विरोध केला, फडणवीसांची टीका। जातनिहाय जनगणना हा ऐतिहासिक निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। देशासाठी असे निर्णय घ्यायला धाडस लागतं, शिंदेंकडून कौतुक। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले। जातनिहाय जनगणनेचा निर्णय भविष्यात जातव्यवस्था संपुष्टात आणण्यास मदत करेल, अजित पवारांना विश्वास। देशासाठी सुवर्ण दिवस। जातनिहाय जनगणनेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एसटी, एसटी आणि इतर जातीनिहाय अशी जनगणना केली जाणार, बावनकुळेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती, त्यानुसार सरकारनं मागणी मान्य केली। तर सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जातीय जनगणनेची मागणी विरोधी पक्षानं लावून धरलेली। आमच्या लढ्याला यश मिळालं, या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। यात कुठेही गोलमाल होता कामा नये, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं जयंत पाटील यांच्याकडून स्वागत। जातनिहाय जनगणनेमुळे आपल्या देशातील समतेचा विचार आणखी दृढ होईल, जयंत पाटलांना विश्वास। जातनिहाय जनगणनेची घोषणा आश्वासनांपुरती न करता तारखा जाहीर करा। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनगणनेची प्रक्रिया पारदर्शक करण्याची आवश्यकता, सुषमा अंधारेंची मागणी।
जितकी भागीदारी तितकी हिस्सेदारी या म्हणीप्रमाणे ज्या जातीची संख्या जास्त त्यांना त्याप्रमाणे फायदा. या निर्णयामुळे समाजात समता आणि विकासाला चालना मिळेल. विनोद पाटलांची प्रतिक्रिया. केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करतंय ते चांगलं आहे. यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत केलं. समता परिषदेच्या मागणीला यश आल्यानं आनंदोत्सव. वर्षानुवर्षांच्या लढ्याला यश. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले. काँग्रेसनं जनगणनेला कायम विरोध केला असं म्हणणाऱ्यांनी 2011 साली काँग्रेस सरकारनं काय केलं होतं याचा त्यांना विसर पडला का. पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल. तर काँग्रेसच्या प्रत्येक घोषणेत जनगणनेचा उल्लेख होता. चव्हाणांचं वक्तव्य. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्वागत केलं. आरक्षणाचा तिढा सुटणार असून वाद संपुष्टात येतील. राठोडांचं म्हणणं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. केंद्रानं उशिरा जरी निर्णय घेतला असला तरी ओबीसींना सुखद धक्का असल्याची हाकेंची प्रतिक्रिया. राष्ट्रीय ओबीसी महासंघ अनेक वर्षांपासून मागणी करत होता. ती मागणी पूर्ण झाली. केंद्र सरकारच्या निर्णयावर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये ओबीसींकडून केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेचं जोरदार स्वागत. फटाके फोडून आनंद साजरा केला. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा.